स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. सुख आणिक दुःख यांना सांधते आहे. जीवनाशी ती कधीची भांडते आहे. दोन डोळ्यांनी मुक्याने बोलताना ती वेगळे काहीतरी बघ सांगते आहे. जीवनाचे एक गाणे गात जाताना वेगळीशी चाल त्याची बांधते आहे. जीवनासाठी जणू ही अकस्मिता सुखाणिक दुःख वेडी अवंतिका. सो आता कसं वाटतंय? सावरतोय हळूहळू. बर, मग या विषयावर आपण नंतर बोलूया. प्रयोगाची वेळ झाली, निघूया. थांब ना रीमा. रीमा, माझ्या पर्सनल लाईफबद्दल मी तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडे बोलू शकत नाही. तेव्हा मी दुसऱ्या कोणाला सांगितलं ना तर नंतर मागून टिंगल करतात, चेष्टा करतात. रीमा, मी लव्ह मॅरेज केलं हेच चुकलं माझं. अरे समीर, भांडणं होतच राहतात रे, त्याचा बाऊ नाही करायचा एवढा. अगं पण ठीक आहे ना, किती वेळा दरवेळा तेच तेच. पल्लवीला काय वाटतं माहितीये? प्रत्येक गोष्ट तिच्या मनासारखी झाली पाहिजे, तसंच मी वागायला हवं. अगं मी काय लहान बाळ आहे का आता? अरे तू मग एकदा वागून बघ ना तिच्या मनासारखं. खूप वेळा प्रयत्न केला, ती समजूनच घेत नाही. कुठं कसं वागावं हेच कळत नाही तिला. बरं चल, मग उशीर होतोय प्रयोगाला. रीमा, तू ऐकणार नाहीयेस का? या अशा अपसेट मूडमध्ये गेलो तर पुन्हा चुका होती, चालेल का? हे असं वागणं कसं चालेल? हे तिला कळायला नको का? माझ्या बायकोला कळायला हवं नाही. माझं प्रोफेशन याच्यावर डिपेंड आहे. माझा मूड नसेल तर मग माझं करिअर धोक्यात नाही काय. अगं इतक्या जुन्या मतांची आहे ना ती, छोट्या छोट्या गोष्टींहून संशय घेते माझ्यावरती. पण आपल्या प्रोफेशनमध्ये आता अनेक मुलींबरोबर मी कामं करतो. माझ्या अपोजिट हिरोईन्स असतात. मी गैर वागलोय आजपर्यंत? नाही ना? पण तिने समजून नको घ्यायला. जरा जरा गोष्टींवरून संशय घेते ती, घर डोक्यावर घेते ती. किती वेळा समजवण्याचा प्रयत्न. चल, प्रयोगाला उशीर होतो. चल.
वादरे, हो काल माझ्या कम्प्युटरला कोणी हात लावला होता? काही कल्पना नाही मला. का हो? माझ्या काही महत्वाच्या फाईल्स डिलीट झाल्या. मॅडम तुमच्या हातनंच काहीतरी झालं असेल. इतक्या टेन्शन मध्ये असता तुम्ही हल्ली. नाही भादरे, मी कधीही व्यवस्थित शटडाऊन झाल्याशिवाय जात नाही. एवढा महत्वाचा डाटा मी फीड करून ठेवला होता काल आणि नाही मग मला तरी काही कल्पना नाही. हाय. हाय. हॅलो. काय करतेस? काय नाही ग, बोर झाले. आपण बिल्डिंग ब्लॉक्स खेळायचं का? ओ कम ऑन जुई, ते सगळे लहान मुलांचे खेळ आहेत आणि मला एक कळत नाही की ते खेळ तू कशाला खेळतेस. कम ऑन, यू आर अ ग्रोन अप गर्ल नाउ. बट नॉट इनफ ना. हू सेड सो? अगं आजोबाच नाही का म्हणत, तू अजून खूप छोटा बाळ आहेस. आजोबा? आजोबा ना काहीही सांगतात. व्हाय? अगं तू असं शाय आणि काकूबाई राहावंस ना म्हणून. व्हॉट डू यू मीन? अगं तुझी आजी, आजोबा आणि ती देवयानी आहे ना, ते ऑल आर व्हेरी श्रूड पीपल. तुझ्या मम्माला ना त्यांनी खूप त्रास दिला. सारखं हे करू नको, ते करू नको, इकडे जाऊ नको, ते घालू नकोस. आणि मग हे सगळं ते तुझ्या डॅडीला सांगायचे आणि मग डॅडी आणि मम्मा खूप भांडायचे. तू खरं सांगतेस? ऑफकोर्स बेटा, मी कशाला खोटं सांगू. खरंच त्यांनी तुझ्या मम्माला खूप त्रास दिला. आणि तुला माहितीये, आता आता मला पण खूप त्रास देतात. काय जुई, तुझी मम्मा आणि मी, वी आर व्हेरी एज्युकेटेड, वी आर व्हेरी टॅलेंटेड पीपल. आणि ते सगळं त्यांना सहन होत नाही. बिकॉज दे आर रिअली व्हेरी बॅकवर्ड अँड ऑर्थोडॉक्स पीपल. पूजा अर्चा अँड फॉल्स ट्रॅडिशन्स अँड ऑल. पण तुला म्हणते माझ्याशी तर कधीच ते असं वागले नाहीत. बेटा, त्यांच्या गोड गोड बोलण्यावर आणि लाड करण्यावर अजिबात जाऊ नकोस. ते सगळं खोटं आहे. यू डोंट नो, पण ते तुझ्याबद्दल पण खूप वाईट बोलायचे. माझ्याबद्दल? येस ऑफकोर्स. तुझ्या मम्माला सारखे ओरडायचे, कार्टी जन्माला घातली म्हणून. ऍक्च्युली दे डिडंट वॉन्ट अ गर्ल. त्यांना मुलगा हवा होता ना म्हणून. तुझी मम्मा बिचारी तुझ्यासाठी खूप रडली, त्यांना रिक्वेस्ट केली, त्यांच्या पाया पडली. बट स्टील दे कंटिन्यूड विथ द सेम थिंग. आणि मग तुला त्रास होऊ नये म्हणून मम्मा तुला इथून घेऊन गेली. अँड यू नो बेटा, नाउ द सेम थिंग इज हॅपनिंग विथ मी. हॅलो. या स्पीकिंग. एक्सक्यूज मी बेटा. चहा घ्या. हे काय चहा कशाला आणला? अहो मला प्यायचा होता, मग कंपनीनं कोका कोणाची तरी म्हणून तुमचाही ठेवला. बर, पूनमला नाही का विचारायचं? छी, तिच्याकडून काही सरळ उत्तराची अपेक्षा आहे का? चालायचंच. आपल्या नशिबात सुनेचं सुख नाही. मोठी ती तशी, धाकटी अशी. शशांकनं खरं म्हणजे तिच्याशी लग्नच करायला नको होतं. हो, पण शशांकनं स्वतःच तिची निवड केली होती. म्हणजे आपण त्याला तसं सावध केलं होतं, पण हो ना, तिची पार्श्वभूमी वेगळी, तिचे संस्कार वेगळे. म्हणून तर दोघे वेगळे झाले.
अहो कायद्याने वेगळे झाले तरी जुईमुळे एकमेकांची तोंड बघावीच लागतात एकमेकांना. शिवाय ती विघ्न संतोषी आहे. आपण सुखात असलेलं नाही बघवणार तिला. मला वाटतं ती फार पॉझिटिव्ह आहे. काही नाही हो, श्रीमंतीचा गर्व आहे दुसरं काय. मायेची प्रेमाची कशाची आस नाही. शिवाय हवं ते सहज मिळत गेलं ना की किंमत राहत नाही त्याची. आणि ते नाही मिळालं की आकांड तांडव करायचा. किती गोड मुलगी आहे जुई आणि तिच्या नशिबी अशी आहे. वाईट वाटतं हो. हे बघ, तू तिच्याविषयी काहीही बोलू नकोस. ती कधीही बदलणं शक्य नाही, कधीच नाही. आपण आता फक्त आपल्या नातीचा विचार करूया. असं का बोलतायत आजोबा आणि आजी? माझी आई अशी आहे का? आजी आजोबा की पप्पा? मला तर काहीच कळत नाहीये. काय रे, काय शोधतोस? मोबाईल सापडत नाही माझा. अरे हो, कोण तो तुझा दोरकर, त्याचा फोन येऊन गेला. काय म्हणजे त्यांनी घरी फोन केला होता लँडलाईनवरती? हो, मी त्याला म्हणालो की तुम्ही सलीलच्या मोबाईलवर फोन करा ना. काय म्हणला तो? नाही, तो म्हणाला की तू त्याचा फोन नंबर बघून फोन कट करतोस. तुम्हाला काही बोलला नाही ना? नाही, मला काही वेडवाकडं नाही बोलला तो, पण त्याचा स्वर नाही आवडला मला, उर्मट वाटला. कुठनं मूर्खपणा केला आणि या माणसाच्या भानगडीत पडलो असं झालं मला. पुन्हा काही त्रास देतोय का तो? हा, म्हणजे त्याची ऑर्डर मी घेतली नाही ना, म्हणून मग धमक्या वगैरे द्यायला लागलाय. अरे मग तू सरळ पोलीसमध्ये कंप्लेंट कर ना. काहीही कारण नसताना माणूस मला फोनवरून धमक्या देतो, याचा बंदोबस्त करा. दॅट्स ऑल. नाही बाबा, हे असं जर का केलं ना तर हे प्रकरण अजून चिघळण्याची शक्यता आहे. अरे मग असं किती दिवस त्याच्या धमक्याने तू अपसेट होणार आहेस? काहीतरी भलतंच व्हायचं उद्या. नाही, मी एक विचार केलाय. म्हणजे त्यांनी त्याची ऑर्डर देण्याकरता माझ्याकडे जो एक चेक दिला होता ऍडव्हान्स म्हणून, तो चेक मी तयार ठेवलाय. तो चेक तसं तर मी त्याला परत देऊन टाकणार. अरे मग आधीच का नाही केलंस? पैसे परत मिळाले की गप्पा बसला असता ना तो. पण तेवढ्याने भागणार नाही बाबा. मी त्याला ऍडव्हान्सचा चेक नको आहे, त्याला मी ऑर्डर पूर्ण केली पाहिजे. आणि ऑर्डर करून सुद्धा त्याच्या पुढे तो पैसे देईल का नाही याची गॅरंटी काहीच नाही. म्हणजे त्याची ती पॉलिसीच आहे. नाही, पण मग तू पोलीस कंप्लेंट केलीच जास्त चांगलं. हो, नाही, त्याच्या वागण्यात जर का काहीच बदल झाला नाही तर पोलीस कंप्लेंट करीनच मी. मामा, इथे वाऱ्यावर बसायला मस्त वाटतंय ना? छान वारा सुटलाय, प्री मॉन्सून. मम्मा, हा, एक न्यूज आहे. हो, कसली? मला आत्ताच एका प्रोड्युसरचा फोन आला होता. टीव्ही साठी डेली सोप लिहिणार का म्हणून विचारलंय. हो, रिअली? क्या बात कर रही हो? बघितलंस, हे घर तुला लकी ठरलं की नाही? पण मामा, सोपी गोष्ट नाहीये डेली सोप लिहायचा. म्हणजे खूप वेळ द्यावा लागेल त्याला. माझी घरात कदाचित काहीच मदत होणार नाही तुम्हाला. उसमें कौन सी बड़ी बात है, मैं हूं ना. मामा, तुम्ही काय काय करणार? म्हणजे इतिशाला सांभाळणार की स्वयंपाक करणार? मग तिला उगाचच गिल्टी वाटत राहील. आणि मी ओळखते ना तिला, ती जास्त स्ट्रेन घेणार. ती मला नाही वाटत तू हे काम घ्यावंस म्हणून. तुला ताण नाही सहन होणार. प्लीज नको घेऊस. हॅलो, नमस्कार सुशांत साहेब. अजित बोलतोय. हे पहा मिस्टर अजित, तुम्ही मला फोन करायचं काहीही कारण नाही आहे. एक मिनिट, जस्ट लिसन टू मी.
तू मला अभिनंदन करण्यासाठी फोन केला. मला असं कळलं की तुम्ही आदितीशी लग्न करताय. हो, तुम्हाला जी बातमी मिळाली ती बरोबर आहे. आम्ही लग्न करतोय. मिस्टर अजित, आय एम वॉर्निंग यू. तुम्ही कारण नसताना या प्रकरणात इंटरफेअर करू नका, नाहीतर मी तुमच्यापेक्षा खूप खालच्या थराला जाऊ शकतो. रागू नका. एक सांगू, खूप लकी आहात तुम्ही. अहो, एवढी चांगली अनुभवी बायको मिळाली तुम्हाला. मी सांगतो ना, शी इज व्हेरी गुड. शट अप. अहो, मला माहिती आहे म्हणूनच तर सांगतोय मी. ट्रस्ट मी. आदिती म्हणजे शट अप, आय विल किल यू. अहो, पण मला मारल्याने वस्तुस्थिती बदलणार आहे का सुशांत साहेब? आता हेच बघा ना, माझ्या आणि आदितीबद्दल सगळ्या जगाला माहिती हो. तुम्ही खरंच महान आहात. आपल्याला नसतं जमलं बुवा असं. डोंट ट्राय टू कॉल मी यू. हाय. हाय. काय म्हणताय? बस चाललंय. आज बरेच दिवसांनी. हो, म्हटलं जरा गप्पा मारायला जाऊया. बरेच दिवसात भेट नाही झाली ना आपली. भेट कशी होणार, तुला वेळ कुठे असतो? आहा, अभि जणू काय तुला वेळच वेळ आहे. अगं, आमचे बॉस काही तुमच्या बॉस सारखे समजूतदार प्रेमळ असे नाहीयेत. आम्हाला भरपूर काम असतं ऑफिसमध्ये. मग लग्नाची न्यूज कधी देताय? लवकरच. खरंच? काकूंना खूप बरं वाटेल ना, काळजी मिटेल त्यांची. हो, आणि सुशांत म्हणतोय की आपण सगळ्यांनी एकत्र राहायचं. कोण सगळे? म्हणजे तुझी आई, कुणाल आणि तुम्ही दोघं? वाव, खरंच सुशांत इज सच अ फाईन पर्सन. रिअली आय एम व्हेरी लकी. असं म्हणू नकोस हं, दृष्ट लागते स्वतःची स्वतःला. बाकी सांग, तुझं ऑफिस कसं चालू आहे? बरं आहे. का ग असं का बोलतेस? काय नाही ग, खूप जास्त काम असलं ना ऑफिसमध्ये तरी मला काही प्रॉब्लेम नसतो, पण उगीच नको त्या गोष्टी निस्तरण्यात भयंकर वेळ जातो. जीव मेटाकुटीला येतो अगदी. आता काय झालं? कुणाला सांगू नकोस, पण माझ्या फाईल्स ना कुणीतरी माझ्या नकळत डिलीट केल्यात. काय? बघ ना, आय एम सो टेन्स्ड. वैताग आलाय अगदी. कोणी केलं असेल हे सगळं? म्हणजे मुद्दामून तुला त्रास द्यायला तर केला नसेल ना? कोणास ठाऊक. चौकशी केलीस का? अगं, काय चौकशी करणार की कोणी माझ्या फाईल्स डिलीट केल्या अशी? तसं नाही ग, पण तुझा कोणावर संशय आहे का? तसं तसं नक्की नाही सांगता येत, पण मी शोधून काढेन नक्कीच. भवन